एक महिला तिच्या तरुण मुलासोबत मध्य प्रदेश फिरण्यासाठी गेली होती. पण जेव्हा ती तिथून परत येते तेव्हा 5-6 महिने उलटल्यानंतर अचानक एके दिवशी तिच्या पोटात वेदना सुरू होतात. तिचा नवरा ताबडतोब तिला दवाखान्यात घेऊन जातो. डॉक्टर साहेब तपासणी करतात आणि सांगतात की तुमची पत्नी गरोदर आहे आणि 6 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच तिचा नवरा खूपच रागाने पत्नीकडे पाहतो. घरी परतल्यावर तो तिला विचारतो, मी गेल्या 7 महिन्यांपासून तुझ्या जवळ नव्हतो, मग हे कसं शक्य आहे? हे ऐकताच पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकते. खरंच मित्रांनो, आजची घटना ऐकून तुम्हालाही विचार करावा लागेल. तर चला पुढे जाऊ. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्या महिलेला रमेश नावाचा एक मुलगा होता, जो अमेरिकेत एका IT कंपनीत नोकरी करत होता. रमेश वारंवार आपल्या आईवडिलांना फोन करून बोलत असे. इथे त्याचे वडील राम विजय एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांच्या घरी पैशांची कमी नव्हती. परिवारातील सगळेजण रमेशवर खूप प्रेम करायचे. पण अचानकच त्याच्या आईच्या मृत्यूमुळे संपूर्ण घर शोकाकुल होते. दिल्लीला जाऊन तिचा अंतिम संस्कार केला जातो. कालांतराने दुःख हळूहळू कमी होत जाते आणि सर्वजण पुन्हा त्यांच्या नेहमीच्या जीवनात परत येतात. राम विजय पुन्हा रोजच्या कामाला लागतात. काही दिवसांनी रमेश म्हणतो, आता मी इथे किती दिवस बसून राहणार? आईला जावं लागलं, ती गेली, पण मला आता पुन्हा अमेरिकेला परतायचे आहे. मला माझ्या कामावरही लक्ष द्यायचे आहे. त्याचे वडील म्हणतात, ठीक आहे बेटा, तू जा. रमेश पुन्हा दिल्लीहून फ्लाईटने अमेरिकेला परत जातो. अमेरिकेत त्याची गर्लफ्रेंड रश्मी होती, जी त्याच्याशी लिव्ह इनमध्ये राहत होती. रश्मी वारंवार त्याला फोन करत होती. रमेश अमेरिकेत पोहोचून तिच्याशी भेटतो आणि तिच्यासोबत हळूहळू आपले सामान्य जीवन जगायला सुरुवात करतो. तो आनंदाने आपले आयुष्य घालवायला लागतो. पण काही महिने जातात आणि रमेशच्या मोबाईलवर त्याच्या एका मित्राचा फोन येतो. तो मित्र रमेशला सांगतो की तुझ्या वडिलांनी घरात 23-24 वर्षांची एक मुलगी आणली आहे. हे ऐकताच रमेश आधी खूप संतापतो, पण मग विचार करतो की माझे वडील मोठ्या कंपनीत मॅनेजर आहेत. कदाचित ती त्यांची सेक्रेटरी असेल आणि कामासाठी येत असेल. तरीही तो आपल्या वडिलांना, राम विजय यांना फोन करून विचारतो, पप्पा, हे मी काय ऐकतोय? घरात रोज एक मुलगी येते असं कळालंय. हे ऐकताच राम विजय म्हणतात, हो, मुलगी येते, पण ती माझी सेक्रेटरी आहे. ती फक्त कामासाठी येते. हे ऐकल्यानंतर रमेश विचार करतो, खरं प्रकरण काय आहे ते जाऊनच समजेल. मग तो वडिलांना काही न सांगता अमेरिकेतून दिल्लीला परततो. अचानक घरी आल्यावर त्याला दिसतं की त्याचे वडील घरात आहेतच, पण तिथे 23-24 वर्षांची एक खूपच सुंदर मुलगी आहे, जिचे नाव शेफाली आहे. रमेश काही क्षण तिला पाहत राहतो आणि मग वडिलांना विचारतो, ही मुलगी कोण आहे? त्याचे वडील उत्तर देतात, ती माझी सेक्रेटरी आहे. तेव्हा रमेश विचारतो, जर ती तुमची सेक्रेटरी आहे तर ती इथे काय करते? तुमच्यासाठी जेवण का बनवत आहे? तुमचे कपडे का धुते आहे? हे ऐकताच रामविजय समजून जातात की आता त्याची चोरी पकडली जाणार आहे. मग ते रमेशला सांगतात, मी काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या होत्या. जेव्हा तुझी आई आपल्याला सोडून गेली आणि तूही अमेरिकेला गेलास, तेव्हा मी इथे खूप एकटा पडलो होतो. मला एकटेपणा खायला उठत होता. मग मी विचार केला की कोणाशी तरी लग्न करून घ्यावं, जी माझी काळजी घेईन, माझ्या गरजा पूर्ण करेल. आणि म्हणूनच शेफाली, जी घटस्फोटित आहे, तिच्याशी मी लग्न केलं. हे ऐकताच रमेश खूप संतापतो आणि रागाने वडिलांना म्हणतो, तुमचं वय 55 वर्षांचं आहे. या वयात तुम्हाला सून आणायला पाहिजे होती, पण तुम्ही स्वतःसाठी बायको आणली, असं रमेश आपल्या वडिलांना सांगतो. त्यावर त्याचे वडील राम विजय उत्तर देतात, सून आणली असती, पण कदाचित ती मला तो आनंद देऊ शकली नसती जो माझी पत्नी देऊ शकेल. हे ऐकल्यावर रमेश समजतो की त्याच्या वडिलांना नेमकं काय हवं आहे, पण तो काहीही बोलत नाही, फक्त आतून रागाने भरलेला असतो. यानंतर राम विजय नेहमीच प्रयत्न करत असतो की रमेश आणि त्याची पत्नी शेफाली यांच्यात प्रेम आणि स्नेह वाढावा. ते दोघे एकत्र चांगल्या नात्यात राहावेत असं त्यांना वाटते. त्यासाठी ते सर्व प्रकारचे प्रयत्न करतात. पण रमेश शेफालीला आई न म्हणता तिचे नाव घेऊनच संबोधतो. त्याला ती अजिबात आवडत नाही. असं करत करत 20-30 दिवस जातात. एके दिवशी रमेश आपल्या वडिलांना सांगतो, मी पुन्हा अमेरिकेला परत जात आहे आणि यावेळी मी कधीच भारतात परतणार नाही. हे ऐकताच राम विजय खूप भावनिक होऊन रमेशला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करतात. ते त्याच्याशी अनेक गोष्टी बोलतात आणि शेवटी रमेश काही दिवस आणखी राहण्याचा निर्णय घेतो. हळूहळू वेळ जाऊ लागतो. काही दिवसांनी रमेश आणि शेफाली यांच्यात थोडं थोडं बोलणं सुरू होतं. हे पाहून राम विजय खूप आनंदित होतात. ते विचार करतात की आता जेव्हा त्यांचे बोलणे सुरू झाले आहे, तेव्हा एक दिवस रमेश शेफालीला आई म्हणून स्वीकारेल. हळूहळू दोघांमधील स्नेह वाढू लागतो. शेफाली त्याला जेवण देऊ लागते आणि रमेश ते आनंदाने स्वीकारतो. हे पाहून राम विजय खूपच आनंदी होतात. त्यांना वाटतं की आता माझ्या कुटुंबाचा तुटलेला भाग पुन्हा जोडला जाईल. असं करत काही दिवस जातात. एक दिवस रमेश वडिलांना सांगतो, मी भारतात आलो आहे, तर विचार करत आहे की शिमला फिरून येतो.
त्यावर रामविजय म्हणतात, ठीक आहे, तू फिरून ये. त्याचवेळी शेफाली ही रमेशला म्हणते, मीही कित्येक दिवसांपासून शिमला फिरायला जायचं म्हणत होते, म्हणून मला तुझ्यासोबत यायचं आहे. हे ऐकताच रमेश खूप रागावतो आणि म्हणतो, जर मला तुझ्यासोबत जावं लागलं तर मी तुला कुठेही नेणार नाही. मात्र शेफाली खूप हट्ट करते, विनवण्या करते आणि शेवटी रमेश तिला सोबत नेण्यास तयार होतो. शेफाली आपल्या पतीला विचारते, मी रमेशसोबत शिमला फिरायला जाऊ का? यावर रामविजय म्हणतात, जर तू आणि रमेश एकत्र फिरायला गेलात तर तुमच्यात स्नेह वाढेल आणि तुम्ही एकमेकांना समजू शकाल. कदाचित यामुळे माझा मुलगा माझ्या पत्नीला पूर्णपणे आई म्हणून स्वीकारेल, असे रामविजय विचार करतात आणि याच विचाराने ते शेफालीला रमेशसोबत शिमला जाण्याची परवानगी देतात. शेफाली आपले सामान पॅक करते आणि नंतर रमेशसोबत शिमला जाते. शिमलामध्ये पोहोचल्यावर ते एक हॉटेल रूम बुक करतात. पहिला दिवस निघून जातो, दुसरा दिवसही संपतो आणि तिसऱ्या दिवशी रमेश दारूची बाटली घेऊन येतो. हॉटेलच्या खोलीत बसून तो दारू पिण्यास सुरुवात करतो. हे पाहून शेफाली त्याला म्हणते, तू असं का करतोयस? हे काही चांगलं नाही. मला माहीत नव्हतं की तू दारू पितोस. त्यावर रमेश रागावतो, शेफालीला ओरडतो आणि म्हणतो, तू तुझं काम कर, माझी आई होण्याचा प्रयत्न करू नकोस. हे ऐकून शेफाली गप्प राहते. हळूहळू रमेशला खूप नशा होते आणि तो बेडवर झोपी जातो. रात्रीचे 12 वाजलेले असतात. शेफालीही त्याच बेडवर झोपते. काही वेळानंतर रमेश नशेच्या अवस्थेत विसरतो की त्याच्यासोबत कोण झोपला आहे. त्याला वाटतं की ती त्याची गर्लफ्रेंड रश्मी आहे. तो शेफालीला रश्मी समजून तिच्याजवळ जातो आणि तिच्यासोबत छेडछाड करू लागतो. शेफाली तरुण होती आणि तिला एक तरुण मुलगा भेटला होता, त्यामुळे ती स्वतःला रोखू शकत नव्हती. त्यानंतर रमेश आणि शेफाली एकमेकांसोबत पती पत्नीसारखे संबंध बनवतात. हळूहळू रमेशला लक्षात येते की त्याच्यासोबत रश्मी नाही तर शेफाली आहे. तरीसुद्धा तो थांबत नाही आणि संपूर्ण रात्र ते असेच संबंध ठेवतात. सकाळ होते. त्याचवेळी रमेशच्या गर्लफ्रेंड रश्मीचा फोन येतो. रश्मी विचारते, तू अमेरिकेला कधी परत येणार आहेस? यावर रमेश उत्तर देतो, मला अजून थोडा वेळ लागेल, कारण की सध्या मी फिरण्यासाठी आलो आहे. यावर रश्मी म्हणते की तू फिरण्यासाठी एकटा गेला आहेस? मला फोन केला असता मी पण तुझ्यासोबत आले असते. पण रमेश म्हणतो, मी एकटा आलेलो नाही, माझ्याबरोबर शेफाली आहे, जी माझ्या वडिलांची बायको आहे. जसं हे रश्मी ऐकते तिला खूप राग येतो आणि ती त्याला म्हणते, तू तर तिला पाहायला पण आवडत नव्हतास, मग तिच्यासोबत फिरायला कसा गेलास? त्यांच्यात भांडण सुरू होऊन त्यानंतर थोडंफार भांडण झाल्यावर रश्मी फोन कट करते आणि त्यानंतर तो रात्री शेफालीसोबत जे काही केले होते तेच त्या दिवशी पण करत असतो. आणि असं एक दिवस नाही, 3 ते 4 दिवस, म्हणजे सुमारे 1 आठवडा होत असतं. त्यानंतर रमेश शेफालीला मनोमन खूप पसंत करायला लागतो. त्याला कुठेतरी ती आवडू लागते. तर शेफाली तिच्या पती रामविजयपासून दूर दूर राहू लागते. रामविजय तिच्याकडे लक्ष वेधून घेतो. तिच्या फिरून येण्यानंतर ती मला दूर दूर का राहू लागली आहे? पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण तो विचार करतो, माझं काय, 2 वेळा भाकरी तरी मिळते आहे आणि माझा मुलगा रमेश आणि माझी बायको दोघांमध्ये इतकं छान नातं वाढलं आहे. दोघे एकमेकांबरोबर आनंदाने राहतात. मला काय हवं? 2 वेळा रोटी मिळत आहे, म्हणून तो सर्व गोष्टी दुर्लक्ष करतो. पण साधारणतः 4 ते 5 महिने गेल्यावर एक दिवस शेफालीला पोटात वेदना होऊ लागतात. रामविजय शेफालीला घेऊन डॉक्टरकडे जातो. त्यानंतर तिथे डॉक्टर असतात. ते शेफालीचा चेकअप करतात आणि काही टेस्टही करतात. त्यानंतर जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा डॉक्टर रामविजय यांना सांगतात की तुमची पत्नी गरोदर आहे, 6 महिन्यांची गरोदर आहे. आता तसेच रामविजय या बातमीला ऐकतो. तो खूप रागात येतो. तो रागाने तिच्याकडे पाहतो आणि नंतर घरात येऊन तिला विचारतो, मी तुझ्याबरोबर काही केले नाही, आपल्यामध्ये काही घडलं नाही, मग हे काय आहे? तू आई कशी होऊ शकते? तुझ्या पोटात जो मुलगा आहे तो कोणाचा आहे? शेफालीला हे ऐकून काही क्षणासाठी बोलणे थांबून जाते. पण रामविजय पुन्हा तिला विचारतो. तेव्हा शेफाली त्याला सांगते, खरं तर जो मुलगा आहे तो तुमच्या मुलाचा रमेशचा आहे आणि मी आणि रमेश आता एकत्र राहू इच्छितो. आम्ही दोघं लग्न करू इच्छितो. जसंच रामविजय हे ऐकतो त्याच्या पायाखालील माती सरकते. तो आपल्या बायकोला म्हणतो, मी असं काही होऊ देणार नाही. मी माझ्या मुलाला घटस्फोटित झालेल्या महिलेच्या सोबत लग्न करू देणार नाही आणि तू माझी बायको आहेस, तू माझ्याशी लग्न केले आहे. एकही आई आपल्या मुलाशी असं काही करू शकते का? पण शेफाली आणि रमेश दोघेही मान्य होण्यासाठी तयार नसतात. आता शेफाली वेगळ्या खोलीत झोपायला लागते आणि रमेशही वेगळ्या खोलीत झोपतो. दोघं एक खूप भयंकर योजना आखतात. प्लॅन केल्यानंतर एक दिवस रामविजय आपल्या खोलीत झोपलेला असताना दोघं त्या खोलीत जातात आणि रामविजयला उशीने गळा दाबून त्याला ठार करतात. नंतर जेव्हा त्यांना वाटते की रामविजय या जगातून निघून गेले आहे तेव्हा रमेश त्याला घेऊन जातो आणि घराबाहेर पडतो. तो शवाला लपवण्यासाठी योग्य ठिकाण शोधायला लागतो आणि अखेर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्याला एक ठिकाण दिसते.
तो विचार करतो की याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आपल्या वडिलांचा मृत शरीर लपवू, कारण जे कोणी कचऱ्याचा ढिगारा घेऊन जाईल तो शव कचऱ्यात उचलून दुसऱ्या ठिकाणी टाकेल आणि कोणालाही कळणार नाही. हे विचार करून रमेश त्याच्या वडिलांचे मृत शरीर त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लपवतो आणि त्यावर कचरा वगैरे ठेवतो, जेणेकरून कोणालाही कळणार नाही. नंतर दोघं आपापल्या घरी परत जातात आणि सामान्य पती-पत्नीप्रमाणे राहू लागतात. पण 3 ते 4 दिवस निघून जातात आणि जेव्हा कचरा उचलला जातो आणि ट्रॉलीमध्ये टाकला जातो, तेव्हा अचानक त्याच्या वडिलांचा मृत शरीर खाली पडतो. आता तिथे मृत शरीर सापडल्यावर त्वरित गडबड उडते. या घटनेची माहिती पोलिसांना दिली जाते. पोलीस लोक घटनेच्या ठिकाणी पोहोचतात आणि मृत शरीराची तपासणी सुरू करतात. तेव्हा त्यांना कळतं की मृत शरीर राम विजयचे आहे आणि तो एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. काहीच दिवसांपूर्वी त्याने एका मुलीशी लग्न केले होते. यानंतर पोलिसांना थोड्या वेळातच समजते की लग्न केल्यामुळेच हे प्रकरण संबंधित आहे आणि ते थेट राम विजयच्या घराकडे जातात. त्याची पत्नी शेफाली आणि मुलगा रमेश दोघांना ताब्यात घेतात आणि पोलीस स्टेशनमध्ये आणतात. पोलीस स्टेशनमध्ये दोघांची चौकशी केली जाते. त्यावेळी दोघंही सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलतात. शेफाली पोलिसांना फिरवण्याचा प्रयत्न करते आणि रमेशही त्यांना फिरवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव आणला तेव्हा शेफाली तुटली आणि ती सर्व सत्य सांगते. ती आपला गुन्हा कबूल करते. शेफाली सांगते की कसं तिने राम विजयशी लग्न केले आणि नंतर ती आपल्या मुलासोबत शिमला फिरायला गेली होती. तिथेच त्यांच्यात काय घडले आणि नंतर कसं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यामध्ये तिचा पती राम विजय त्याला विरोध करत होता. त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन त्याची हत्या केली. आता पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. पण या संपूर्ण घटनेवर आपलं काय मत आहे? कृपया कमेंट करून नक्की कळवा. बाकी ही गोष्ट फक्त शिक्षणाच्या उद्देशाने तयार केली आहे. माझा उद्देश कोणाचे मन दुखवणे नाही, तर समाजात जागरूकता आणि समज वाढवणं आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. आपण सर्वांनी एकमेकांचा आदर करायला हवा आणि चुकीच्या कृत्यांच्या परिणामांपासून शिकायला हवं. या गोष्टीद्वारे मी फक्त हे दाखवू इच्छिते की आपल्याला समाजात शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी आपल्या वागणुकीला आणि विचारांना सुधारण्याची आवश्यकता आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.